नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण अशा काही यूजफुल टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्याचा की तुमच्या घरामध्ये खूप फायदा होणार आहे आणि पैशाची बचत देखील या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे लायटरसाठी। आता लायटर म्हटलं की ते रोजच कामाचं असतं आपल्या आणि लायटरला आपण खूप सारे असे तेलकट चिकट कुठलेही पिठाचे वगैरे कुसलेही हात आपण या लायटरला रोज लावत असतो, परंतु लायटर ही अशी वस्तू आहे जी इलेक्ट्रिक वस्तू आहे जिला की आपण जास्त धुवू देखील शकत नाहीत। पाण्याचा टच झाला तर ते लायटर खराब होतात आणि असं लायटर स्वच्छ कसं करायचं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोलगेट। जे व्हाईट कोलगेट जे असतं ते आपल्याला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या कोलगेटला आपल्याला लायटरवरती लावायचं आहे। ज्या पद्धतीने मी ही प्रोसेस करत आहे सेम त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे जे कोलगेट आहे थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला पूर्ण लायटरवरती पसरून द्यायचं आहे आणि 10 मिनिटांसाठी आपल्याला हे लायटर असंच ठेवून द्यायचं आहे आणि रिझल्ट अगदी मी तुमच्या समोरच दाखवणार आहे। बघू शकतात लायटर अगदी कसं खराब झालेलं होतं आणि आपल्याला या ठिकाणी फक्त कपड्याने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट बघू शकतात अगदी नव्यासारखं चमकायला लागलेलं आहे। तुमचं देखील लायटर जर खराब झालेलं असेल तर ही ट्रिक वापरून तुम्ही तुमच्या घरातील लायटर जे आहे ते अगदी नव्यासारखं स्वच्छ करू शकतात, ते पण पाण्याचा वापर न करता। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला। त्यानंतरची आपली दुसरी खूप महत्त्वाची टिप्स जी होणार आहे ती म्हणजे प्लॅस्टिकच्या पेपर्स पिशवीसाठी। बघू शकतात अशा प्रकारची जर तुमच्याकडे पिशवी असेल जी कडकवाली पिशवी असते ती फेकून देण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, कारण या टिप्स ही जी ट्रिक्स आहे यामधून आपल्याला पैशाची खूप बचत होणार आहे। व्हिडिओमधली सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जास्त पैशाची जी बचत होणारी टिप्स ही मी तुमच्यासोबत शेअर करते। बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याकडे खूप साऱ्या अशा कडकवाल्या ज्या ट्रान्सपरंटवाल्या प्लास्टिक पिशव्या असतात ज्या की आपण कपडे वगैरे घेऊन येतो, त्या फेकून न देता आपण या ठिकाणी त्याचा कसा वापर करायचा ते बघूया। आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघू शकतात या ठिकाणी आपल्याला लागणार आहे कोरा पेज। अशा पद्धतीने आपल्याला प्लॅस्टिक पिशवीमध्ये कोरा पेपर या ठिकाणी घालायचा आहे। आता यामधून आपली खूप पैशाची बचत कशी होणार आहे ते मी तुम्हाला सांगते। बघू शकतात आपण यावरती कुठल्याही प्रकारचं जे लहान मुलांना आपण बोर्ड देतो किंवा पेजेस देतो किंवा नोटबुक देतो, परंतु खूप लहान जे मुलं असतात त्यांना प्रॅक्टिससाठी आपण असे खूप सारे पेजेस वगैरे देतो आणि ते नोटबुक देतो। त्या मुलं काय करतात की खराब करतात आणि अशा वेळेस आपल्याला पुन्हा नोटबुक आणावे लागतात। परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचा बोर्ड त्यांना तयार करून दिला तर बघू शकतात कितीही प्रॅक्टिस केली तरीही आपलं जे काम आहे ते अगदी 0 रुपयामध्ये या ठिकाणी होऊ शकतात आणि ओला कपडा करून तुम्ही याला इझी पुसूही शकतात। आपण मुलांना जर बोर्ड आणण्यापेक्षा किंवा नवीन नोटबुक वगैरे खरेदी करण्यापेक्षा तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा। मी देखील या ट्रिकचा वापर करत आली आहे आणि माझ्या मुलाला, खूप लहान मुलगा आहे, त्याला प्रॅक्टिससाठी हा बोर्ड खूप कामी येत आहे। त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे नेल पेंट बॉटलसाठी। आता नेल पेंट म्हटलं की महिलांच्या आवडीचा जे आहे मेकअप मधला आवडीचा जो मेकअपसाठी वापरला जाणारा ही वस्तू आहे। नेल पेंट आपण रोजच लावतो आणि काय होतं की हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे। हिवाळा म्हटलं की कुठलीही जी मेल्टवाली जी वस्तू असते ती अशी घट्ट व्हायला सुरुवात होते आणि नेल पेंटच्या बाबतीत देखील हा प्रॉब्लेम येत असतो। तर आपण या ठिकाणी एक आयडिया करणार आहोत। हिवाळ्यामध्ये समजा तुमची नेल पेंट अशी घट्ट झालेली असते आणि ती मेल्ट होण्यासाठी आपण ही ट्रिक वापरणार आहोत। तर आपण काय करतो की घट्ट झालेली जी नेल पेंट आहे ती फेकून देतो, परंतु याला फेकून न देता आपण अगदी नव्यासारखी ही नेल पेंट कशी करायची ते या ठिकाणी बघणार आहोत। आणि ट्रिक जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा आणि कमेंट्स करून मला हे देखील सांगा की तुम्हाला सर्वात जास्त कुठली ट्रिक्स आवडली। बघू शकता ते या ठिकाणी आपल्याला गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि ही जी नेल पेंटची बॉटल आहे, ज्या पण नेल पेंटच्या बॉटल तुमच्या घट्ट झालेल्या असतील त्या नेल पेंटच्या बॉटल अगदी कमी गॅसवरती आपल्याला
आपल्याला अशा गरम करून घ्यायच्या आहे. बघू शकतात आता काय होणार आहे, या नेलपेंटच्या बॉटलला गरम केल्यानंतर त्यामधली जी नेलपेंट आहे ती मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि जी आपली नेलपेंट घट्ट झालेली असते ती अगदी आरामात नव्यासारखी चालायला लागते. फक्त एक काळजी घ्यायची आहे की जास्त बॉटलला गरम करायचं नाही आहे, कारण वरतून काच असल्यामुळे ती फुटू शकते. अगदी हलकीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे. वरतून थोडीशी गरम झाली की आतमध्ये ऑटोमॅटिकली जी नेलपेंट आहे ती मेल्ट व्हायला सुरुवात होते. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या घरात देखील जर अशा जुन्या नेलपेंटच्या बॉटल पडलेल्या असतील घट्ट झालेल्या, तर अशा पद्धतीने तुम्ही त्याला मेल्ट करून अगदी नव्यासारखं पुन्हा वापरू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.